हॅलो नमस्कार मी पूजा अजून एका ब्लॉग मध्ये अगदी आम्ही जेवण वगैरे करून ना लवकर निघालो होतो, कारण की ना मग औंढा नागनाथला जायचं होतं. आणि मग तिथं जाऊन ना खूप जास्त गर्दी वगैरे होऊन जाते. आणि आम्ही नेहमी ना जेव्हा आपण देवाला जातो ना तेव्हा तिथूनच जातो. आणि मग मी एक दोनदा गेलेले आहे, पण मी काही दर्शन वगैरे घेतलंच नव्हतं. त्याच्यासाठी मग मला खूप जास्त इच्छा होती जायची. आणि मग आम्ही लवकरच निघलो होतो, कारण की ना मग 9 9:30ला बंद वगैरे होऊन जातं. आणि मग त्याच्यासाठी आम्हाला यायला 8:30 वाजले होते. तोपर्यंत चालूच होता. आणि आज सोमवार होतं, त्याच्यासाठी मग खूप जास्त वगैरे गर्दी वगैरे होती. आणि पण खूप छान दर्शन वगैरे झालं. आणि खूप सुंदर मंदिर आहे, तर तुम्हाला मी दाखवते. आणि झालं असं की तिथं गेल्या गेल्या ना पोलीस वगैरे होते, तर मग ते काही व्हिडिओ वगैरे घेऊ देत नव्हते. त्याच्यासाठी मग मी बाकी सगळं घेतलं आणि मग महादेवाचाच व्हिडिओ वगैरे घेतला नाही. तर खूप सुंदर आहे. तर मग सगळे निघालो होतो देवदर्शनासाठी. आणि असं म्हणतात की आपण जिथेही देवाला वगैरे जातो ना तिथून देव वगैरे घेऊन यायला पाहिजे, कारण की खूप छान असतं. तर मग माझ्याकडं महादेवाचं पिंड वगैरे नव्हतं, तर मग मी गणपती आणि महादेवाचं पिंड वगैरे घेतला. आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणच. तर खूप सुंदर होता आणि खूप छान होता. तर सोमवार असल्यामुळे ना खूप जास्त गर्दी वगैरे होती. आणि मग नेहमी बघू आम्ही शकता माझा दुसऱ्या भाऊ देवदर्शनाला गेलो ना माझ्यापेक्षा तर मग हायटेड आहे. इथूनच जातो. त्याच्यासाठी मग आम्हाला जायचं पूजा होतं. भैया माझ्या भावाचं म्हणणं होतं की सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेतलं आणि मलाच घेतलं नाही, तर मग मला पण दाखव. भैया तर मग काय मी सांगू त्याला शकतो दाखवत तू होते. आणि तो असं युट्यूब सांगत होता वाल्याला की माझ्या बहिणीला सबस्क्राईब करा म्हणा, सबस्क्राईब करा, आमच्या सपोर्ट दीदीला करा. सबस्क्राईब करा. मध्ये सबस्क्राईब गेलो करा. आणि खूप सुंदर मंदिर वगैरे होतं. तर मग नारळ फूल वगैरे सगळं घेऊन घेतलं होतं. आणि आता आम्ही मध्ये जात होतो तेव्हा असं वाटत होतं की आबिर खूप जास्त परेशान वगैरे करण, पण खरंच देवाचीच कृपा सांगायला पाहिजे. आबिर थोडंफार पण परेशान केलं नाही आणि मस्त बघत होता. आणि तो पण मस्त एन्जॉय वगैरे करत होता. तर महादेवाचं मंदिर ना हे म्हणजे भुयार घरामध्ये आहे, कारण की खाली उतरून जावं लागतं दर्शन घेण्यासाठी. आणि खूप छान मंदिर आहे आणि महादेव पण खूप छान आहे. तर मग बघू शकता आता फोटोमध्ये तर दिसत नव्हतं, पण मी दाखवायचा प्रयत्न केलं. तर मग खूप जास्त गर्दी वगैरे होती, त्याच्यामुळं मग थोडंसं आम्हाला बाहेरच थांबावं लागलं. तरी आता सगळे देवाच्या दर्शनाला जातात, तर इथूनच जातात. त्याच्यासाठी मग खूप जास्त गर्दी पण झाली. आणि सोमवार होती त्याच्यासाठी पण गर्दी खूपच होती. त्याच्यासाठी मग हे मधला परिसर वगैरे आहे. आणि मग तिथं ना पोलीस वगैरे होते, त्याच्यासाठी मग काही मी व्हिडिओ वगैरे घेतला नव्हता, कारण की ना अलाउड नव्हतं त्याच्यासाठी. तर बाहेरून तुम्ही बघू शकता एवढा सुंदर मंदिर वगैरे आहे. तर मग सगळ्यांनी छान छान फोटो वगैरे काढला. आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो, कारण की आम्हाला नांदेडला पण जायचं होतं. एका दिवसात 2 आम्हाला देव वगैरे करायचे होते, कारण की पुढं जायचं होतं. त्याच्यासाठी मग फायनली आम्ही मग नांदेडमध्ये गेलो. आणि मग नांदेडमध्ये माझ्या मावशीला पण घ्यायचं होतं, कारण की ना मग मावशी पण आमच्याबरोबर येणार होती. त्याच्यासाठी मग गेलो. आणि नांदेडचं पण मंदिर खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. इथं पण मोबाईल वगैरे अलाउड नाही, पण मला जेवढं घेता आलं ना तेवढं मी घ्यायचा प्रयत्न वगैरे केला. तर मग छानसं असं तिथं पण दर्शन वगैरे केलं. आणि तिथं पण खूप जास्त गर्दी वगैरे होती. तर मग मध्ये गेलो आणि आम्हाला जेवण वगैरे पण करायचं होतं. आता आम्ही दुपारी जेवण वगैरे केलं होतं, तर सर्वांना खूप जास्त वगैरे भूक वगैरे लागली होती. तर मग पहिल्यांदा तर सर्वांनी दर्शन वगैरे घेऊन आले. थोडा वेळ तिथं बसलो आणि मग जेवण वगैरे केलं. आणि मग मावशीच्याही घरी जायचं होतं मावशीला घेण्यासाठी, कारण की ना मग ते पण आमच्याबरोबर येणार होते. आणि माझी मावशी ना नांदेडमध्येच असते, तर मग तिथं पण गेलो होतो. तर मग मावशीने त्यांना बरोबर घेतलं. आणि झालं असं की सगळे बोलले की आपण आजच्या दिवस थांबू आणि दुसऱ्या दिवशी लवकर निघू. त्याच्यासाठी मग आम्ही मावशीच्या तिथं थांबलो होतो. तर आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जायचं होतं त्याच्यासाठी. तर मग बघू शकता किती छान मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे. आणि खूप जास्त गर्दी होती, कारण की ना मग आम्ही जेव्हा देवदर्शनाला जातो ना तेव्हा औंढा नागनाथ नांदेड इथूनच जावं लागतं. त्याच्यासाठी मग सगळेच लोक वगैरे येतात आणि मग खूप जास्त गर्दी वगैरे करतात. त्याच्यासाठी ना खूप जास्त गर्दी वगैरे होती. तर मग छानसं दर्शन वगैरे केलं आणि मग जेवण वगैरे केलं. आणि हे इथून ना खाली पाय वगैरे धुवून जावं लागतं, कारण की आपण बाथरूमला ह्याला जातो ना त्याच्यासाठी त्या देवाला काही जमत नाही. त्याच्यासाठी मग छानसं असं दर्शन वगैरे घेतलं. आणि तिथेही फोटो वगैरे काढायचं काही अलाउड वगैरे नाही, पण जेवढं मला घेता आलं ना तेवढं मी घेतलं. तर बघू शकता आता आम्ही जेव्हा गेलो होतो ना तेव्हा थोडी कमी गर्दी होती, पण हळूहळू खूप जास्त गर्दी वगैरे वाढली होती. तर मग आबिर त्यांनी सगळं मस्त छानपैकी दर्शन वगैरे केलं होतं. आणि मग आमचंच राहिलं होतं, तर मग आम्ही पण दर्शन वगैरे केलं. आणि मग मध्ये मी मोबाईलच नेलं होतं दाखवण्यासाठी, तर मग लगेच तिथून सांगितलं की मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे म्हणून.
मग इकडं जेवण वगैरे करायला जायचं होतं, तर मग तिथं जेवण वगैरे केलं आणि मग पुढच्या प्रवासाला पण जायचं होतं, पण मावशीच्या तिथं सर्व थांबले आणि मग पुढच्या प्रवासाला दुसऱ्या दिवशी निघालो. तर हा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या लॉंग व्हिडिओ